शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आता आली एक मोठी आनंदाची बातमी। तुम्ही देखील आता पीक विमा देखील भरला असेल तर आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती देखील घेऊन आलेला आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ एक महत्त्वाचा आणि दिलासादायक व्हिडिओ देखील होणार आहे। आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता विम्याचा दुसरा टप्पा थेट शेतकऱ्यांना टाकण्यात येणार असून आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची वाट बघत होते तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची आणि मोठी दिलासाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। आता तुम्ही पण पूर्णपणे चिंतित होते की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी मिळणार, दुसरा टप्पा तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न जर तुमचा असेल तर आता तुमचा प्रश्न पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून दूर केला जाईल। कोणकोणत्या शेतकऱ्यांची या ठिकाणी पूर्णपणे परेशानी चिंता दूर झालेली आहे, दुसऱ्या टप्प्याची चिंता कोणकोणत्या शेतकऱ्यांची दूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना विम्याचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात आलेला आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांनाच दिलासा मिळणार, कोणकोणते शेतकरी देखील यासाठी पात्र ठरलेले आहे। संपूर्ण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला मिळेल। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला, जेणेकरून तुम्हाला देखील पुढे काही अडचण देखील राहणार नाही। पीक विमा संदर्भामध्ये एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता आणि ते शेतकरी पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत होते, दुसरा टप्पा कधी मिळणार, दुसरा टप्पा शेतकऱ्यांना कधी जमा होणार, विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा शेतकरी खूप दिवसापासून करत होते। आता देखील त्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता त्यांची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता त्यांना देखील विम्याचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार असून आता त्यांची देखील विम्याची चिंता पूर्णपणे मिटण्यात आलेली आहे। आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल आणि तुम्ही देखील अशी चिंता करत असाल की विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार, दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा तुम्ही बघून थकलेला असाल तर आता तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटणार असून आता काही तालुक्यामध्ये आणि काही जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटप देखील चालू होणार असून तुम्हाला देखील हा हप्ता तेव्हाच मिळणार जेव्हा तुमच्या या ठिकाणी या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आलं, तेव्हाच देखील तुम्हाला हा दुसरा टप्पा मिळणार आहे। तर चला, कोणकोणते तालुके या ठिकाणी येणार आहे, कोणकोणते जिल्हे या ठिकाणी येणार आहे, संपूर्णपणे जिल्हे संपूर्णपणे तालुके आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला अर्धवट देखील बघू नका आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून समोरचे अपडेट तुम्हाला देखील बघायला मिळेल। असेच व्हिडिओ बघण्याकरिता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। पीक विमा जर आता तुम्ही पण भरला असेल दुसऱ्या टप्प्याची या ठिकाणी माहिती तुम्हाला पण लागत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला पण लागली असेल, दुसरा टप्पा कधी येणार असा प्रश्न तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी आणि मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी आलेली आहे। आता विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे। आता तुमचा प्रश्न पूर्णपणे दूर होणार, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी देखील समोर आलेली आहे। आता तुमचा देखील या ठिकाणी प्रश्न मिटवला जाणार आहे। जे शेतकरी विम्याचा दुसरा टप्पा कधी येणार, विम्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न त्यांच्या डोक्यात होता, दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा कधी दूर होणार असा प्रश्न पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा होता, आता पूर्णपणे तो प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा दूर केल्या जाणार आहे। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात, पण त्यापूर्वी आधीच सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पण ते महत्त्वाचे तालुके बघणं गरजेचे आहे आणि ते महत्त्वाचे जिल्हे देखील तुम्हाला बघणं गरजेचे आहे। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यात आणि ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा वाटप देखील सुरू होणार असून सर्वात प्रथम या जिल्ह्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार असून तुम्हाला देखील या ठिकाणी जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं, तुमच्या तालुक्याचं नाव देखील या यादीमध्ये आलं तर तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे पूर्ण होऊ शकते। तर चला, विम्याची यादी या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे। विम्याचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात देखील टाकण्यात येणार आहे, कोणकोणत्या तालुक्यात या ठिकाणी टाकण्यात येणार आहे, किती जिल्हे आहे, किती तालुके आहेत, तर चला पूर्णपणे अपडेट जाणून घेऊ। 17 जिल्हे आणि 12 तालुके असे 17 आणि 12 देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या 12 तालुक्यामध्ये आलं तर समजून चला तुमची देखील विम्याची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला देखील आज किंवा उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजेच्या आठवड्याभरामध्ये तुम्हाला देखील विम्याचा हप्ता देखील पडणार असून तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून 17 महत्त्वाचे जिल्हे आणि 12 महत्त्वाचे तालुके बघून घेऊ। ज्या महत्त्वाच्या 12 तालुक्यात
टप्प्यात आणि महत्त्वाच्या 17 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासाच मिळाला. आता त्यांना देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी मिळतो याची चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्ही समजून चला की तुमची देखील विम्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू, पण ते महत्त्वाचे तालुके आणि महत्त्वाचे जिल्हे पूर्णपणे नक्की बघून जा. तर चला या ठिकाणी आपण बघू. आता पहिला जिल्हा आणि तालुका असणार आहे संभाजीनगर जिल्हा, किंवा जर तुमचा पण संभाजीनगर तालुका असेल तर तुम्ही देखील या ठिकाणी पात्र ठरणार आहे. आता तुमची देखील पीक विमा योजनेचे दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपलेली आहे. संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल किंवा तालुका तुमचा संभाजीनगर असेल तर तुमची देखील या ठिकाणी पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे मिटलेली आहे. आता तुम्ही देखील काहीच चिंता करू नका. तुमची जर चिंता असेल की विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार, कधी तुम्हाला देखील दुसऱ्या टप्प्याचा लाभ मिळणार, तर तुमची देखील आता पूर्णपणे इच्छा पूर्ण झाली असं समजून चला. 2 ते 3 दिवसामध्ये किंवा आज शक्यतो येऊ शकतात, शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही देखील निश्चिंत राहा. बीड जिल्हा, आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, बीड जिल्हा देखील तुमचा पण जिल्हा असेल, तर आता तुमच्यासाठी आली एक मोठी आनंदाची बातमी. तुमची देखील आता चिंता मिटलेलीच आहे असं समजून चला, कारण की आता बीड जिल्ह्याचं नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा पण बीड जिल्हा असेल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील करू नका. धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, तुमचा पण जिल्हा धाराशिव जिल्हा असेल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. विम्याची तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पण आता मोठा दिलासाच मिळणार आहे. समोरचा जिल्हा धुळे जिल्हा. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही पण धुळे जिल्ह्यामधूनच शेतकरी असाल, तुम्ही पण त्या ठिकाणून अर्ज केलेला असेल तर आता तुमची देखील चिंता मिटलेली आहे. आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण विमा देखील वाटप या ठिकाणी होणार असून आता तुम्ही पण विम्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमची देखील आता चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विम्याचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे. समोरचा जिल्हा नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा तुमचा पण जिल्हा नांदेड जिल्हा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील करू नका. आता तुमच्या जिल्ह्याला देखील विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे. नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी जर तुम्ही असाल आणि नाशिक जिल्ह्यामधून तुम्ही देखील पीक विमा योजनेस पूर्णपणे पात्र ठरत असाल किंवा तुम्ही पण पीक विमा देखील भरलेला असेल तर आता तुमची देखील विम्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे. आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे अहिल्यानगर. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातून शेतकरी येत असाल, अहिल्यानगर जिल्हा देखील तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे. अहिल्यानगर जर तुमचा तालुका असेल तर आता तुमच्या तालुक्याचं देखील नाव या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे तुमची देखील आता पूर्णपणे चिंताच मिटलेली आहे. आता जर तुम्ही देखील अहिल्यानगर जिल्ह्यामधून विम्यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता तुमची देखील पूर्णपणे या ठिकाणी चिंता दूर झालेली आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर आता हे काही जिल्हे होते आणि हे काही तालुके होते ज्या जिल्ह्यातील आणि ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांची विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे. या आठवडे 12मध्ये किंवा या 4 ते 5 दिवसामध्ये शेतकऱ्यांना विम्याचा दुसरा टप्पा मिळून जाणार. धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.